विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मांगा महाराजांना मूलभूत मानवी हक्क पहिल्यांदा या देशामध्ये देणारे, महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि संपूर्ण बहुजन समाजाला या चिखलामधून बाहेर काढणाऱ्या सर्व महापुरुष ज्याने ज्याने आपलं आयुष्य या समाजासाठी झिजवलंय त्या सर्व महापुरुषाला मी प्रथम अभिवादन करतो। त्याचबरोबर आज ज्यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण इथे जमलोय, तसं विश्वविख्यात साहित्य रत्न, साहित्य सम्राट, दीन दलित कष्टकरी बहुजनांचे महानायक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त मी प्रथम त्यांना अभिवादन करतो। आणि आपण सर्व अशा पावसामध्ये सुद्धा इथे जमलात, ते अण्णाभाऊंच्या प्रेमापोटी जमलात, त्यांच्या विचार आत्मसात करण्यासाठी, ते विचार ऐकण्यासाठी आपण जमलात। या आपल्या सर्व बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या समाजामध्ये जन्मलेले महापुरुष त्यांची जयंती करणे, पुण्यतिथी करणे हा भाग वेगळा आहे आणि त्यांचे विचार समजून घेणं, त्याचे विचार आत्मसात करणं ही दुसरी बाब आहे। बौद्ध असेल असं कोणीही हवेत ओढण्याची गरज नाही। मी जवळजवळ 8वी पासून बहुजन समाजाच्या कॅडरमध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे, म्हणजे सर्व समाजाची थोडीफार जाणीव आहे। बौद्ध समाज सुद्धा बाबासाहेब स्वीकारतो, तो लगेच स्वीकारतो, पण बाबासाहेबाचे विचार स्वीकारायला आतापर्यंत त्यांनाही जमलं नाही, ही वास्तव आहे। महान समाज खूप दूर आहे त्याच्यापासून। महान समाजाला अण्णाभाऊ साठेची आज स्मृती दिवस आहे हे सुद्धा माहिती नाही आहे। त्यांचे विचार स्वीकारण्याची खूपच दूरची गोष्ट आहे। आपल्याला असं वाटतं जय भीम म्हणतात म्हणजे त्या बाबासाहेबांचे विचार स्वीकारले, त्यांना सर्व विचार समजले, असं नाही। बाबासाहेब माझे म्हणून सांगायला जेवढे सोपे आहे, त्यांचे विचार सोपे नाहीये। हे विचार जोपर्यंत जोपर्यंत विचार आपण आत्मसात करणार नाही तोपर्यंत आपल्यामध्ये जातीवाद राहणार, निश्चित राहणार। तुम्ही लिहून घ्या, बाबासाहेब स्वीकारलेला माणूस, बाबासाहेबाचा विचार स्वीकारलेला माणूस जातीमुक्त होतो, त्याच्या पायातल्या बेड्या जातीमुक्त तुटून जातात, तो जातीविरहित होतो। तसंच आहे, अण्णाभाऊ स्वीकारलेला माणूस हा मांग राहत नाही, हा जातीविरहित होतो, जात बंधनातून मुक्त होतो। मित्रांनो, आपण अण्णाभाऊंचं साहित्य वाचलं आहे, काही लोक वाचलेत, काही लोक वाचले नसतील। अण्णाभाऊची मरळीचा गाडा ह्या नावाची कथा आहे। त्या कथेमध्ये मरळीचा गाडा गावात बसतो, गावातले सर्व मंडळी एकत्र येते, साऱ्या गावाला प्रश्न पडतो, आता हा गाडा बसला, महाबिमारी येणार, काय करायचं? आंबील करा, खिचडा करा आणि गावातले चाक बंद करा। चाक म्हणजे चक्कीचे चाक, गाडीचे चाक, जे काही गोल फिरेल ते सर्व बंद करा। त्यामध्ये एक पाटलाचा पोरगा असतो, शिक्षित पोरगा असतो। अरे म्हणला, तुम्ही चाक बंद करून काय करणार? तुम्ही मोठेचे चाक बंद करणार, जात्याचे चाक बंद करणार, गाडीचे चाक बंद करणार, याच्याने रोगराई जाणार आहे। मला तालुक्याला जाऊन डॉक्टर आणायचं आहे, मला बैलगाडी घेऊन जाऊ द्या। गावातले लोक ऐकायला तयार नाहीत। तेवढ्या लोकांशी संघर्ष करून तो गाडी घेऊन तालुक्याहून डॉक्टर आणला। जेवढे दिवस मरईचा गाडा त्या गावात होता तेवढी सर्व पूजा अर्चा झाली। मरईचा गाडा आता दुसऱ्या गावाला सोडायचा असतो, तेव्हा सारी मिरवणूक निघाली, मरईचा गाडा गावाच्या बाजूला आला आणि मग त्या ज्याच्या अंगात आलं होतं त्या माणसाला विचारू लागले, आणि माया आता तू कुठं जाणार? ते म्हणायला लागला, धुपून म्हणायला लागला, अरे मी खालतं जाणार। तो पाटलाचा पोरगा पुढे आला, अरे 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 खालतं जमणार नाही। का जमणार नाही?
अरे माझ्या भावकीची पोरगी राहते तिथं, मी तिकडे जाऊ देणार नाही. आता मरेलीला परेशानी झाली. मग गावातल्या लोकांची आणि विचार झाला, माय खालत नाही दुसरीकडे कुठं जाणार आहोत ते सांगा. माय म्हणले मी वरत जाणार. ते पाटलाचा पोरगा आणि आला, वरत माझ्या गावातल्या 10 पोरी राहत्यात, तिकडे गेलं तर पायच तोडतो. आता गावातले लोक परेशान, ह्याचं डोकं छाटलं पाहिजे, ह्यानंच करायला. पण ह्यानं म्हणला माझं का चूक आहे, म्हणजे माझ्या 10 बायलेकी तिथं राहतात, त्या बायलेकीची जबाबदारी कोण घेतोय. आता मरे गप गा, पुन्हा अंगात पोसवाले, पुन्हा मरेला विचारलं. मी म्हणलं राक्षाकडे जाते. अरे म्हणलं राक्षाकडे 22 मुली राहतात आमच्या गावच्या, आणि त्यांची जबाबदारी कोण घेणार. आणि मरेचा पंचायत झाली, पुन्हा अंगात सवारे, पुन्हा विचारलं. ते म्हणले आता गंगाकडे जाते. अरे गंगे तर माझी सख्खी बहीण राहते, तिथं गेलं तर गाठलोच. मरेची झाली पंचायत. आणि त्या गंगाकडल्या त्याची एक लेख होते, तो अशी मोठी काठी घेऊन आला. कोण अरे म्हणा त्याला आता घेऊन जाते तिकडे, बघतो काठी उजरल्यावर ह्याच्या अंगातले मराई गेले आणि त्या बाईच्या अंगातले बी सवारी गेले. गावाला ते म्हणले आम्हाला नका मारू रे बाबा, आमचा मी जाता आमच्या घरला. गावाला प्रश्न पडला, मग त्याच्यावर तोडगा निघाला. हे सर्व काय सर्व थोतांड आहे. हे मरईचा गाडा जसं तुम्ही वाजत गाजत आणला तसंच आपल्या मरईच्या देवळात ठेवा, आपण त्याची वर्षानुवर्ष पूजा करू. आणि ह्या गावामध्ये जाऊन त्या गावामध्ये जाऊन असं काही करू नका. तेव्हा अण्णाभाऊ साठे एक वाक्य म्हणतात, अतिशय महत्वाचं आहे, विशेष करून मांगांच्या बायकांनी ऐकलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे म्हणतात, जुनं ते हारलं, नव्याचा विजय झाला. काय म्हणतात अण्णाभाऊ? जुनं ते हारलं, नव्याचा विजय झाला. याचा कधी विचार करणार आहात? याचा विचार होणार आहे का नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. अण्णाभाऊला नवीन विचार समाजाने स्वीकारावेत, नवीन दिशेला जावे, शिक्षणाच्या मार्गावर गेलं पाहिजे, परिवर्तनाच्या मार्गावर गेलं पाहिजे, सत्यशोधकीच्या मार्गावर गेले पाहिजे, तर्कशीलता आपल्यामध्ये आणली पाहिजे. ही अभिप्रेत होतं अण्णाभाऊंना. अण्णाभाऊंचे विचार आपण घेत नाही. अण्णाभाऊचे स्मृती दिवस आपल्याला माहिती नाही. आज अण्णाभाऊंचा फोटो कदापि असेल मांगांच्या घरामध्ये, परंतु अण्णाभाऊंचे पुस्तकं फारसे दिसत नाहीत. मी मुंबईत आल्यापासून 6 डिसेंबरला जातो. अरे त्या गाव पुसाच्या बाहेर राहणाऱ्या बौद्धाच्या काय 9वारी काष्टा घालणाऱ्या बाया, चालता येत नाही, पुस्तकाचं गटोडो डोक्यावर घेऊन हुंगत त्या स्टेशनला जाताना बघा, अभिमान वाटेल तुम्हाला, स्फूर्ती येईल. हे कशामुळं? हे बाबासाहेबांच्या संदेश ऐकल्यामुळं. तर अण्णाभाऊ साठे हे साधी व्यक्ती नाही. अण्णाभाऊला कोणी ट्रोल केलं म्हणून अण्णाभाऊ लहान होणार नाही. अख्ख्या विश्वानं अण्णाभाऊला स्वीकारले. अण्णाभाऊवर शेकडो लोक PhD करतात. एका बाबूराव गुरव यांनी पहिले PhD केली, त्यांना त्या शिवाजी विद्यापीठाने PhD करायला परमिशन म्हणजे ऍडमिशनच देत नव्हते. ते म्हणजे अण्णाभाऊ साठे कुठे काय PhDचा विषय आहे का? जेव्हा त्यांनी PhD सादर केले, पेपर सादर केले, ते शेवट आज्याने करतात, मी अण्णाभाऊ साठे म्हणजे अथांग सागर आहे, त्या सागरातले मी 2-4 मोती इचून घेतले. तेव्हा शिवाजी विद्यापीठाचे डोळे खुलले. तेव्हा कुठं महाराष्ट्रामध्ये PhDचे करणाऱ्या लोकांना ऍडमिशन द्यायला सुरुवात झाली. हे अण्णाभाऊ आहे. आणखीन एक तुम्हाला मी एक विशेष करून सांगावं असं वाटतं. चिखलातील कमळ अण्णाभाऊ साठेंची एक कादंबरी आहे. काय मुरळी असते, त्या मुरळीला एक पाटील म्हणजे लग्न करतो किंवा ठेवून घेतो समजा. त्या पाटलाला एक मुलगा असतो पहिल्याच्या बायकोचा, आणि मग ह्या मुरळीच्या पोटे एक मुलगी होते, आणि तिला गावाच्या शेजारी शेत असतं, तिथं वाडा बांधून दिलेला असतो. ही दिसामासा मुलगी मोठी होत जाते. मुलगी चांगली होते, 16-17 वर्षाची. जे मुरळे होते अति सुंदर होती, रूपवती होती. ही रूपवती होती, पाटील सुंदर होता, तशीच ती मुलगी त्यांच्यापेक्षा सुंदर जन्मली. 15-16 वर्षाची झाली, तिला शाळेत घातलं. दोघं बहीण भाऊ शाळेत जायचे. अचानक एक वेळेस तो भाऊ आजारी पडला. तो आजारी पडल्यानंतर प्रश्न पडला, अरे आजारी पडला, नीट होतच नाही, हे बघ ते बघ. मग कोणाकडे ते बघितलं पाहिजे. योगायोगाने
ज्या वाघ्यापासून ती मुरळी पाटलाला आणली होती त्या वाघ्याला पैसे देऊन आणली होती. योगायोगाने तो तिला भेटायला आला आणि हा विषय मुलगा आजारी पडल्याला ती बाई त्याला सांगितले आणि त्यानं ते पाटलाच्या घरी गेला. मग तो एवढा चमत्कारिक पद्धतीने सांगतो, कोणी नवस केले का, कोणी हे केले का, कोणी ते केले का, पण कुणालाच आठवत नव्हतं. पाटलाच्या बायकोनं बोलली, तुमची ते शेतात राहते ती तर केली असेल बघा, कारण तिलाही मुलगा नाही, एकुलता एक आपणाला मुलगा आहे, उशाचा दिवा म्हणून काहीतरी केले असेल. मग पाटील जाऊन तिथं विचारले तर मग ती म्हणाली, हा म्हणले आपला मुलगा लहान असताना 5वीत असताना जेव्हा आजारी पडला होता तेव्हा मी नवस बोलले होते, देवा आमच्या घराण्याचा एकुलता एक वारस आहे, त्याला नीट कर आणि माझी मुलगी तुला मुरळी सोड. आता मुलगी तर शाळा शिकलेली, ही गोष्ट ऐकून त्या वाघ्याला अति आनंद झाला, कारण एक तरुण मुलगी त्याला मुरळी म्हणून मिळणार होती. पण मुलगी चक्रात पडली, मुली हुशार होते. तेव्हा ही सर्व प्रक्रिया चालू असताना एका दिवशी ती मुलगी त्या आईला विचारते, आई ग तू पण मुरळी होती का? हा माय मी पण मुरळी होते. मुरळी म्हणजे काय ग? मुरळी म्हणजे आपलं लग्न देवाबरोबर होते. अच्छा, देवाबरोबर तुझं लग्न देवाबरोबर झाले का ग? हा माझं लग्न देवाबरोबर झाले. लग्न देवाबरोबर झालंय, तो तुझा नवरा झाला की ग? हा माझा नवरा झाला. जर तुझा नवरा जर झाला तर माझा कोण हो ग? तुझा बाप हो. बर, माझा बाप. आणि मग तुझा नवरा माझा बाप, मला आणि मुरळी ज्याला सोडलेस तर मला पुन्हा लग्न करावं लागत. हा करावं लागत, मी त्याची बायको होणार. हो तू बायको होणार. बाय मला ह्याच्यातलं काही कळत नाही, तो मामा येतो त्याला विचार. प्रश्न पडला, जो शिकतो त्याला प्रश्न पडतात. रक्ताचा एक थेंब न सांडता अंधश्रद्धा अख्ख्या समाजातून घालून टाकण्यासाठी अण्णाभाऊ साठेने केलेला हा जालीम उपाय आपण कधीच त्याचा विचार केला नाही. ज्या दिवशी वाघे आला त्या दिवशी ते मुलगी म्हणते, मामा रे माझी आई मुरळी होती, माझ्या आईचं लग्न झालं, तिचा नवरा होता, माझा बाप झाला, मग आता माझं लग्न होणार, माझा तो नवरा होणार. मग बापाचं लेकीचं लग्न कसं होतं? हे कुठला धर्म आहे सांग? मित्रांनो, बहिणींनो, भावांनो, हा विचार, हा सिद्धांत आहे. हा साधा विचार नाही. मानवी जीवनामध्ये मनुष्य म्हणून जगत असताना आपण कसं जगलं पाहिजे, काय स्वीकारलं पाहिजे, काय नाकारलं पाहिजे, याचा सिद्धांत देणारा महापुरुष म्हणजे अण्णाभाऊ साठे. अख्खं साहित्य वाचून काढून बघा तुम्ही. महिलांच्या इब्रतीला कुठेही धक्का न लावता त्यांना महानायिका म्हणून उभा करणारा या देशातला एकमेव जर महापुरुष असेल तर ते अण्णाभाऊ साठे. हे अण्णाभाऊ साठे आपण समजून घेतलं पाहिजे. कधी घेणार आहोत, कसं घेणार आहोत? वाचन नाही ते वाचलो तर कळतील ना. ते अण्णाभाऊ आपण समजून घेतले पाहिजे. जेव्हा रशियाला गेले, प्रत्येक तो शिष्टमंडळ होतं, प्रत्येक विषयाचा तज्ञ माणूस त्याच्यामध्ये होता. 14 लोकांचं शिष्टमंडळ होतं, जे प्रत्येक आपल्या विषयाचा अभ्यास करायला निघून गेले. अण्णाभाऊंना विचारलं की अण्णाभाऊ तुम्ही काय बघणार आहात? ते मला फक्त फुटपाथ बघायचे. का बघायचे? या देशातला फुटपाथवर राहणारा गरीब माणूस कसा जगतो ते मला बघायचे. अण्णाभाऊंचे विचार आहेत. रशियामध्ये जाऊन आपल्या फुटपाथवर राहणाऱ्या माणसाची काळजी करणारे अण्णाभाऊ साठे. जेव्हा रशियाच्या रिबोवानीवर भाषण करण्याची वेळ आली, आपला परिचय करून देत असताना हे रशियामध्ये पहिल्यांदा घटना घडत होती. कोणतरी एक माणूस मराठीत भाषण करत होता, दुसरा ते इंग्लिश मध्ये करत होता, तिसरा तो रशियन भाषेत करत होता. दोन भाषी होते त्यांच्याकडे. अण्णाभाऊ म्हणाले, माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी भारत नावाच्या देशातून, महाराष्ट्र नावाच्या प्रांतातून, ज्या प्रांतामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, ज्या प्रांतामध्ये महात्मा फुलेंचा जन्म झाला आणि ज्या प्रांतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, त्या भूमीतून मी इथं तुमच्याकडे आलो. हे परिचय करून देतात.
आपला परिचय करून देत असताना आपले आयडॉल सुद्धा माझ्या देशाचे मार्गदर्शक कोण आहे ते दूरदृष्टी पाहिजे ही अण्णाभाऊंकडे होती. आणि म्हणून आज आपण त्यांचे स्मृती दिवस साजरा करतोय. अण्णाभाऊ साठे समजून घेत असताना, त्यांच्या विचाराला समजून घेत असताना आपण काय घेतलं पाहिजे हे त्यांचे साहित्य वाचन केल्याशिवाय आपणाला कळणार नाही. आणि विचार जोपर्यंत आपण स्वीकारणार नाही, फक्त अण्णाभाऊ डोक्यावर घेऊन चालणार नाही, अण्णाभाऊंचे विचार आपल्या डोक्यात घेऊन परिवर्तनाच्या वाटेने आपण जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत अण्णाभाऊंना खऱ्या अर्थानं हे श्रद्धांजली किंवा अभिवादन ठरणार नाही. जाता जाता छोटीशी एक गोष्ट सांगतो. जर माणूस अन्न खाऊन जगतो, जिवंत राहू शकतो, पण स्वाभिमान मेलेला माणूस जिवंत मुर्दा होतो. त्याला हिंदीमधून जिंदी लास म्हणतात. या येणाऱ्या काळामध्ये अण्णाभाऊंना वाचा. अण्णाभाऊंना जयंती पुण्यतिथी तर आपण करतो, पण त्यांच्या साहित्याची, त्यांच्या विचाराची मनन आणि वाचन हे तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. ते तुम्हाला दिशादर्शक ठरणार आहे, तुमचं जीवन सुधारणार आहे आणि ते तुम्ही कराल या अपेक्षासह थांबतो. आपण सर्व इथं शांत पद्धतीने बसल्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. जय लवजी, जय भीम, जय भारत.